नमस्कार, मी मोनिका. तुमच्या सर्वांचं स्वागत होते आपल्या अजून एका नवीन. आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. तिला काहीच माहिती नाही आहे आम्ही येणार आहोत ते. तर चला म्हणलं एक सरप्राईज देऊन बघूया. आता तिची रिॲक्शन काय असेल ते बघूयाच. ती म्हणली होती मला की बड्डे सेलिब्रेट नाही करायचा, पण बघू आता काय होते. चला आणि पहिल्यांदा तो केक घ्यायचा होता म्हणून केक शॉपमध्ये गेलो. आता हे केक शॉप ना नवीनच तयार झालेलं आहे म्हणून म्हणलं चला येथील आता केकची टेस्ट बघूया म्हणजे कसं लागेल वगैरे. म्हणून मग पहिल्यांदा तिथूनच चोको चिप्स फ्लेवरचा केक घेऊन निघालो आणि घरी पोहोचलो. आणि घरी सरप्राईज देण्याआधी तिच्या फ्रेंड्सने त्यांना सरप्राईज दिलेलं होतं. म्हणून माझं सरप्राईज जरा थोडंसं फेलच गेलं, पण ठीक आहे कारण ती मी आल्यामुळे एक्सायटेड तर होतीच. आणि मग काय तिचे फ्रेंड्सही आले होते केक घेऊन. आणि मग लगेच म्हणलं चला केक कट करूया. पण त्याआधी हे कॅट ना खालच्या शेजारच्या काकूंचा आहे, पण तो आमच्यातच दिवसभर असतो, संध्याकाळी फक्त तिथे जातो. आणि मग लगेच ही बड्डे गर्ल बघा तयार होण्यासाठी फक्त पावडर लावली, नाही तर मेकअप ना सगळ्यांचा मेकअप तिनं स्वतःच करते. आता माझीही मेकअप्स बरेचपैकी तिनंच तिची म्हणजे कुठलं फंक्शन वगैरे असेल ना तर तिनंच करते, पण स्वतःच्या बड्डे दिवशी मात्र बघा फक्त पावडर लावून बसलेली होती. आणि मग इथे केक कटिंग करायच्या आधी क्रिशाने बघा केक फर्स्ट करायला चालू केला. केक ही कट करू देत नव्हती. आणि एक केक तर माहिती आहे का तिनं त्यांच्या फ्रेंडचा आणलेला, तो केकचा बॉक्स तर म्हणजे पलटीच केला होता, पण तो इतका काही खराब झाला नव्हता. आणि हा मी चोको चिप्सचा आणला होता. आता दिसायला इतका छान होता, पण टेस्टला काही एवढा म्हणजे खास नव्हता. आणि मग म्हणलं जाऊ दे आता एक आणलाय तर खाऊन घेऊया. आणि त्या सर्वांनी मग पहिल्यांदा तर बड्डे गर्लचा बड्डे केक कटिंग करून घेतला आणि छानपैकी बड्डे सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू मेनू, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू. माऊला खाऊ घालायचं असते पिलू. माऊला खाऊ घाल, माऊला खाऊ घाल, माऊला खाऊ घाल. आणि ते अशा रीतीने बड्डे झालेला होता. मग सर्वांनी लगेच तिला केक खाऊ घातला. आता इथे क्रिशालाही बघा स्वतःच्याच हाताने खाऊन घ्यायचा होता आणि तिचं ते चालूच होतं. मग नंतर आईने घातला, मी घातला, नंतर रेनूनेही खाऊ घातला आणि मग तिच्या फ्रेंड्सनेही खाऊ घातला. तिला काही थोडंफार केकही लावला होता तोंडाला, पण ती क्लिप ना माझ्याकडून कॅप्चर करायचीच लक्षात नाही. आणि मग नंतर केक वगैरे खाऊन झाल्यानंतर सर्वांना एका बाऊलमध्ये सर्वांना वाटून दिला आणि सर्वांनी तो केक खाऊन घेतला. आणि नंतर मीही केक खाल्ला. आणि मग अशा रीतीने इथे बड्डे तर झालेला होता, साधा सिम्पलच केला होता कारण तिचीच इच्छा नव्हती जी माझ्या बहिणीची, म्हणून काही इतका जास्त असं हे केलं नाही. आणि मग नंतर लगेच मग काही थोड्याफार गप्पा मारल्या आणि ह्याने घ्यायला आले होते. मग काय लगेच इथे जाण्यासाठी निघालो होतो. तर बघा इथे क्रिशा जिथे आहे ना तिथेच तिच्या मावश्या असतात आणि माझ्याकडं एवढं काही लक्षच नसतं. मग लगेच इथे सगळेजण टू व्हीलरवरती बसलो आणि घरी जायला निघालो. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.